महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी. हिंदी भाषेची सक्ती रद्द केल्याचा सुधारित शासन निर्णय तात्काळ काढण्यात यावा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपयाप्रमाणे हप्त्याचे वाटप सुरू करण्यात यावे. सोलापूर जिल्ह्यातील विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर असलेल्या व जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करत महाराष्ट्र विकास सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तुणमगे येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती किरण साठे यांनी दिली आहे. नमस्ते, मी किरण साठे, महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख. आज आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख 1-2-3 विषयावरती थाळीनाद आंदोलन करतो. या राज्य सरकारमध्ये यायच्या अगोदर सत्ता जर आली तर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देतो अशी घोषणा केली होती, परंतु त्याची कुठेही त्यांनी अंमलबजावणी केली नाही. दुसरा विषय, हिंदी भाषेची सक्ती रद्द केल्याची घोषणा दादा भुसे शिक्षण मंत्री यांनी केली, परंतु त्याचा सुधारित शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. त्याच पद्धतीनं लाडक्या बहिणीच्या योजनेला 21 रुपये सरकार आल्यानंतर अनुदान देऊ अशी एक ठिकाणी मागणी केली होती आणि या तिन्ही मागण्या या सरकारनं अंमलात आणल्या नाहीत. त्यामुळं त्यांच्या कानामध्ये हा थाळीनाद आंदोलन आम्ही आज या ठिकाणी करतो आहे. या राज्यामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी हे सरकार सक्षम नाही आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून आज सोलापूर या ठिकाणी थाळीनाद आंदोलन करीत आहोत. याची अंमलबजावणी नाही झाली तर पुढचं पाऊल काय? आम्ही येत्या 20 तारखेला मंत्रालयासमोर या तिन्ही मागण्याची अंमलबजावणी नाही झाली तर आमरण उपोषणाला बसणार. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.